नगरमध्ये गामा भागानगरे हत्याकांडानंतर भावालाही मारहाण, एकाला घातलं दुसऱ्यालाही घालून टाकू म्हणत धमकी दिल्याचा आरोप। आरोपी गणेश हुच्चेच्या वडील व भावाविरोधात कोतवाली पोलिसात गुन्हा। माळीवाड्यातील घटनेने अहिल्यानगरात पुन्हा खळबळ। अहिल्यानगर शहरातील बालिकाश्रम रोड परिसरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या बहुचर्चित गामा भागानगरे हत्याकांडाचे पडसाद अद्याप शांत झालेले नसतानाच आता त्याचा भाऊ कृष्णा भागानगरे याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी केरप्पा हुच्चे आणि विशाल हुच्चे यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात 23 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार कृष्णा भागानगरे हा माळीवाडा परिसरात आपल्या मित्राचे भांडण सोडवण्यासाठी गेला होता। यावेळी गामा भागरे हत्याकांडातील आरोपी गणेश हुच्चे याचे वडील केरप्पा हुच्चे व भाऊ विशाल हुच्चे यांनी कृष्णा भागानगरे याला मारहाण केल्याचा आरोप आहे। यावेळी एकाला घातले आहे दुसऱ्यालाही घालून टाकू अशा स्वरूपाची धमकी दिल्याचा गंभीर आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे। या घटनेमुळे भागानगरे कुटुंबाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। या प्रकरणाची दखल घेत कोतवाली पोलिसांनी तक्रारीवरून केरप्पा हुच्चे व विशाल हुच्चे यांच्या विरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहिल्यानगर। अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।